तर महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदेडी मठासोबत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक हे तयार करणार असं फडणवीसांनी म्हटलंय। मठानं याचिका दाखल करावी, सोबतच सरकारही याचिका दाखल करणार। महादेवी हत्तीणी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा असल्याचं फडणवीसांनी बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महादेवी हत्तीणीबाबत काय म्हटलेलं आहे तर 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदेडी मठात आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा। मठाने एक याचिका दाखल करावी, यासोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल। रेस्क्यू सेंटर, आहार या बाबतीतही सरकार आपल्या याचिकेमध्ये कोर्टाला आश्वस्त करेल। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदेडी मठाच्या सोबत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। जनभावनेचा आदर राखतच महाराष्ट्र शासनानं इंटरव्हेन्शनचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतपणे याचा रिव्ह्यूचं काम त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून मठाबरोबर महाराष्ट्र शासन यामध्ये जातंय। याचं सगळ्यात मोठं काय कारण असेल तर ही लोकभावना आहे। लोकांनी घेतलेल्या हा लोक आग्रहास्तव शासनानं हे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह पाऊल उचलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला। व माधुरी हत्तीनेचा जसा व्हिडिओ टाकलेला आहे तसा विट्यातून 2023 साली नेलेल्या हत्तीनेचा पण टाकावा। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे असणारे गडचिरोलीचे जे हत्ती गेले आहेत त्यांचे व्हिडिओ टाकावेत। दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही।